हॅलो हाय नमस्कार मंडळी। आता मी जेव्हा रिव्ह्यू करतेच आहे तर तुमच्याबरोबर मला अजून एक रिव्ह्यू शेअर करावा असा वाटला। तो म्हणजे एक ब्रँड आहे अडिसा म्हणून। हां, तर त्याच्या मी ह्या दोन बॅग्स मागवलेल्या होत्या, एक स्वतःसाठी आणि एक गिफ्टिंग पर्पजसाठी। तर या दोन्ही बॅग्सचा आज आपण रिव्ह्यू करणार आहोत। तर ही जी बॅग आहे ना, तर ही अशी ट्रान्सपरंट कव्हरमध्ये आली, याला कुठलंही काहीही पॅकिंग नव्हतं। हे डायरेक्ट असं आलं आणि असंच्या असंच मला मिळालं। अशी साधी प्लॅस्टिकची एक पिशवी आणि त्याच्याबरोबर इथे फक्त एक हे चिटकवलेलं होतं, ॲमेझॉनचं जे आपलं बिल असतं ना ते फक्त चिटकवलेलं होतं, एवढंच फक्त। तर मला काही हे पॅकिंग आवडलेलं नाही, पण बॅग कशी येते बघूया। हां, तर हे याच्याबरोबर हे एक त्याचा कलर कुठे काही हे होऊ नये, खराब होऊ नये म्हणून हे आलेलं आहे। वरती फोमचं बारीकसं शीट आणि याला वरती हँडल आहे। ही एक छोटीशी अशी स्लिंग बॅग आहे किंवा क्रॉस बॉडी बॅग आहे, जी की आपल्याला लागते बाहेर जायला यायला, छोटं मोठं जवळपास जायचं असेल तर। आणि ही स्ट्रक्चर्ड बॅग आहे, म्हणजे ह्याचा जो शेप आहे ना हा असाच्या असाच राहतो। तर अशा ज्या स्ट्रक्चर्ड बॅग्स असतात ना, तर हे पहा, तर ह्या खूप छान वाटतात तुम्हाला बाहेर अशीच्या अशी उभीच्या उभी तुम्हाला ती ठेवता येते। तर ही स्ट्रक्चर्ड बॅग आहे, बेज आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन आहे। हे सगळ्याच कपड्यांवरती जातं, कुठल्याही ह्याच्यावरती हे चांगलंच दिसतं आणि म्हणून मी ही बॅग घेतलेली आहे। याचं लॉक जे आहे ना, ही पूर्वी ती कंडक्टर बॅग म्हणायची, पहा कंडक्टर बॅग यायची, तसा याचा लुक आहे। हे पहा सॅशेल प्रकार आहे हा आणि हे याचं लॉक आहे। याला मध्ये एक स्लिंग आहे, म्हणजे बेल्ट आहे जो ॲडजस्टेबल आहे। हा ॲडजस्टेबल बेल्ट आहे, तुम्हाला तुमच्या हाईटनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि इथे एक बारीक कॉईन बिन ठेवायला किंवा कार्ड्स ठेवायला वगैरे असा एक कप्पा आहे, जो की वर्किंग आहे, पण त्याला फारसं काही हे ठेवायचं नाही आहे। ह्याच्यामध्ये असे कागद टाकून आलेले आणि हे कागद काढले ना की मग मध्ये एक असा साधा कप्पा आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सुट्टे पैसे वगैरे काही कार्ड्स वगैरे असतील तर ते ठेवू शकतात। तर अशी ही बॅग आहे, ही मी स्वतःसाठी मागवली होती। मला स्ट्रक्चर्ड बॅग आवडतात आणि त्या एक चांगला तुमच्या पर्सनॅलिटीला एक चांगला लुक देतात, त्यामुळे ही एक स्ट्रक्चर्ड बॅग मी मागवली होती स्वतःसाठी अडिसाची। तर ह्याचं मी हे देते आहे, हां डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला याची लिंक देते आहे। तर हे असं आहे, याचं लॉक जरा थोडंसं वेगळं आहे, पण ह्याला फक्त एवढंच आहे, म्हणजे हे लॉक आहे, मध्ये काही चेन नाही आहे, काही नाही आहे, पण ह्याला दोन्ही पर्पज आहेत। म्हणजे तुम्ही अशी हँडलला पण धरून वापरू शकतात किंवा तुम्ही स्लिंग म्हणून पण वापरू शकतात। तर याच्यावरती प्राईज आहे 1499, म्हणजे 1500ची आहे, पण ही मला काहीतरी 500-600 पर्यंतच पडली आहे। खूप जास्त नाही आहे ह्याची प्राईस तशी, कारण ते देत असतात अशी, पण एवढी प्रत्यक्षामध्ये इतकी महाग नाही आहे ती। तर ही एक बॅग आहे आणि एक बॅग मी गिफ्टिंग पर्पजसाठी घेतलेली आहे। तर आता रक्षाबंधन येतं आहे आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा। तर हे पहा, ही मुलींना गिफ्ट करण्यासारखी अशी, ह्याच्या वेळेस मात्र ही ॲमेझॉनच्या ह्या पिशवीमध्ये आली होती बॅग व्यवस्थित। आणि हे पहा, तर ती अशी अडिसाच ब्रँडची आहे ती पण, आणि ह्याला पण असं प्लॅस्टिकमध्ये बाहेर ॲमेझॉनची पिशवी आणि मग हे असं एक शीट, जे की याचं डिझाईन खराब होऊ नये, कुठे ते बारीक सारीक हार्डवेअर असतं ना, तर ते खराब होऊ नये म्हणून अशी हे। याचा कलर पहा, आहे ना छान आहे ना, असा ग्रे व्हाईट आणि पेस्टल पिंक। आता सध्या पेस्टल्सचं खूप फॅशन आहे ना, तर ह्याची प्राईस 1499च आहे, पण प्रत्यक्षामध्ये ही मला स्वस्त पडलेली आहे, 200-300 रुपयापर्यंत काहीतरी आहे। मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ह्यातलेच दुसरे कलर डिझाईन अवेलेबल असू शकतात। ही मात्र स्लिंग आहे, परफेक्टली स्लिंग आहे, म्हणजे स्लिंग आहे की ह्याला काही असं हे नाही आहे, वरती हँडल नाही आहे। तर हे पहा, ह्याची चेनही चांगली स्मूथ आहे, चेनला काही प्रॉब्लेम नाही आहे, छान आहे, छान आहे चेन, मस्त आहे। आणि अशी आता सध्या अशी काय म्हणतात त्याला, ही चेनच्या स्लिंग बॅग्सची खूप फॅशन आहे, मुलींना खूप आवडतात अशा चेनच्या स्लिंग बॅग्स।
तर ही मात्र काही ऍडजस्टेबल नाहीये, ही चेन मात्र ऍडजस्टेबल नाहीये, पण बाकी मध्ये त्याला दुसरा काही कप्पा नाहीये. म्हणजे हा एकच सिंगल कप्पा आहे आणि त्याच्यावरती अडीसाचं ब्रँडिंग आहे. हो, अडीसाचं ब्रँडिंग आहे इथे मध्ये आणि याचे कागद बिगद भरून आलेले आहे. तर ही मी अशी गिफ्ट करण्यासाठी वगैरे अशी मागवलेली आहे आणि छान वाटली मला. मुलींना वगैरे गिफ्ट द्यायला छान दिसतं आणि दिसतंही छान, मुलींना आवडतं. पण छोटे मोठे बर्थडेज वगैरे असतात ना मुलींचे, मग अशा वेळेला काय गिफ्ट द्यायचं, किंवा आता रक्षाबंधन येतं आहे तर काय गिफ्ट द्यायचं, तर त्याच्यासाठी म्हणून ही बॅग मागवलेली आहे ना. छान आहे ना, मस्त आहे. आणि बघा मग नक्की मी लिंक देते तुम्हाला. अशा ह्या 2 बॅग्स मी मागवलेल्या आहेत. हा, अडीसा ब्रँडच्याच आहेत दोन्ही पण. ह्या 2 बॅग्स मी मागवलेल्या आहेत. हा, चला तर मग तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते कॉमेंट करून मला नक्की सांगा. मीनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. तर आज आपण याचा रिव्ह्यू केला. मागवू शकता तुम्ही, स्वतःसाठीही मागवू शकता, असं काही गिफ्टिंगसाठी नाही. कारण छान आहे, हा लुकही सुंदर दिसतो बरं का, मस्त दिसतात आणि छान. म्हणजे याच्यामध्ये मोबाईल मावेल आणि बाकी मग तुमचं वॉलेट वगैरे, छोटी मोठी कॅश जी असते ती मावेल. म्हणजे काही फार काही असं छोटी नाही आहे, इनफ स्पेस आहे. दोन्ही पण बॅग्स तशा लांबी रुंदीला सारख्याच दिसत आहेत. चला तर मग हा